नमस्कार. सकाळचे 9 वाजतायत. बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी कल्याणी दीक्षित. बातमी आता सविस्तरपणे पाहूयात. 10वी निकालाच्या ऑनलाईन पोर्टलवरून मराठी शब्द गायब झाला. मराठी भाषा संपवण्याचा कर्नाटक सरकारचा छुपा अजेंडा आहे. सीमा भागातल्या नेत्यांनी आता कर्नाटक सरकारवर थेट आरोप केला. सीमा भागात सध्या संताप पाहायला मिळतोय. विद्यार्थ्यांसाठी अत्यंत क्लेशदायक बाब आहे. कर्नाटक सरकारनं 10वीचा निकाल जाहीर करताना आपल्या अधिकृत संकेतस्थळावर विषयांच्या रकान्यामध्ये मराठी या शब्दाचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळलाय. सीमा भागातल्या मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी अत्यंत क्लेशदायक बाब असून या प्रकारामागे मराठी भाषा संपवण्याचा कर्नाटक सरकारचा छुपा अजेंडा असल्याचा संशय सीमा भागातल्या नेत्यांनी व्यक्त केला. कर्नाटकच्या SSLC परीक्षा 2026चा निकाल आज 23 एप्रिल रोजी सकाळी घोषित करण्यात आला. काल खरं तर घोषित करण्यात आला. निकालाच्या ऑनलाईन पोर्टलवर आणि विषयांच्या सूचीमध्ये मराठी शब्दाऐवजी रिकामी जागा ठेवण्यात आली होती. तसंच इतर भाषेच्या विषयाचं त्या मार्कांसमोर नाव होतं. तर 10वी निकालाच्या ऑनलाईन पोर्टलवरून कर्नाटकनं मराठी हा शब्दच गायब केला. त्यामुळे सीमा भागातल्या विद्यार्थ्यांनी आता संताप व्यक्त केलाय. मराठी भाषा संपवण्याचा हा कर्नाटक सरकारचा छुपा अजेंडा असल्याचा सीमा भागातल्या नेत्यांनी म्हटलंय. सीमा भागातल्या नेत्यांनी कर्नाटक सरकारवर आता थेट आरोप केल्याचं पाहायला मिळतंय आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा आता संताप व्यक्त केला. त्यामुळे या सगळ्या प्रकरणावर कर्नाटकमधले नेते मंत्री काही आता प्रतिक्रिया देतात का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण 10वी निकालाच्या पोर्टलवरून मराठी शब्दच गायब करण्यात आला. कर्नाटकनं आगळीक केली आणि त्या विरोधात आता सीमा भागातल्या नेत्यांनी आणि विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. या सगळ्या प्रकरणावर आता कर्नाटक सरकारमधले नेते किंवा मंत्री काही प्रतिक्रिया देतात का याकडे सुद्धा लक्ष असणार आहे. 10वी निकालाच्या ऑनलाईन पोर्टलवरून मराठी शब्द हा गायब करण्यात आला. अतिशय क्लेशदायक ही बाब आहे. मराठी भाषा संपवण्याचा कर्नाटक सरकारचा छुपा अजेंडा असल्याचं आता म्हटलं जात आहे. काल खरं तर कर्नाटकमध्ये 10वीचा निकाल लागला आणि या निकालाच्या पोर्टलवर मराठी हा शब्दच गायब असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे सीमा भागातल्या विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. नेत्यांनी सुद्धा कर्नाटकने ही आगळीक केली असं म्हणत तिथल्या नेत्यांवर कर्नाटक सरकारवर थेट आरोप केले. मराठी भाषा संपवण्याचा हा कर्नाटक सरकारचा छुपा अजेंडा आहे असं आता सीमा भागातल्या नेत्यांनी म्हटलं.